नमस्कार. काल आपल्याला एक बातमी ऐकायला मिळाली की सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत गवई यांच्या दिशेने चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न भर न्यायालयात घडला. आता सुरुवातीला जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हे नाकारलं आणि म्हणजे त्यांनी अशा इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की ही बातमी बाहेर जाऊच नाही. पण ज्यावेळेला ही बातमी बाहेर आली त्यावेळेला असं स्पष्टीकरण देण्यात आलं की ती चप्पल नव्हती, तर तो कागदाचा बोळा भिरकावण्यात आला. पण हा कागदाचा बोळा मुळात भिरकावला का गेला आणि हा कागदाचा बोळा किंवा जी काही वस्तू असेल जी भिरकावण्याचा प्रयत्न झाला ती व्यक्ती ही सर्वोच्च न्यायालयातच वकिली करणारी एक सिनियर म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती आहे. त्यांचं नाव आहे राकेश किशोर. हे राकेश किशोर गेली अनेक वर्ष सर्वोच्च न्यायालयात वकिली करत आहेत. बरं, त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हेही खूप चांगलं आहे. ते MSc PhD LLB अशा प्रकारे क्वालिफाईड आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं. अर्थात या कृत्याचं समर्थन होऊ शकत नाही. कोणाच्याही मनात कोणाबद्दल कितीही राग असला आणि खास करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या बाबतीत तरीसुद्धा असं वर्तन करणं हे असंविधानिक आहे आणि याचं समर्थन कोणी करता कामा नये. असं किंबहुना कोणी असं करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावरही कारवाई होऊ शकते. पण आज एवढ्या क्वालिफाईड सुशिक्षित व्यक्तींनी जी कुठच्याही नशेत नव्हती किंवा जिच्या मनात काही असं ठाम करायचं त्यावेळेला नव्हतं, मग अशी अचानक कृती त्या व्यक्तीच्या हातून का घडली हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. आणि याबाबत जेव्हा या व्यक्तीची मुलाखत घेण्यात आली एका वृत्तवाहिनीतर्फे त्यावेळेला त्याने असं सांगितलं की झालेल्या प्रकाराबद्दल मला कुठचाही पश्चाताप नाही, खेद नाही आणि मी माफीही मागणार नाही. याचं कारण त्यांनी असं दिलं आहे की गेली काही वर्ष किंवा काही महिने आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत ते हिंदू समाजाच्या किंवा सनातन विषयक ज्या केसेस येतात त्यावेळेला न्यायनिवाडा करण्याच्या ऐवजी स्वतःची वैयक्तिक कमेंट पास करतात, ज्यामुळे सनातनींच्या हृदयाला ठेच पोचते. आणि खास करून त्यांनी असं सांगितलं की त्यांना हे शल्य सतत होत होतं आणि अशा अनेक घटना झाल्या. त्यांनी अनेक उदाहरणं दिलेत आणि त्याची एक प्रतिक्रिया त्यांनी अशा प्रकारे केली. त्यांनी सांगितलं क्रियेला प्रतिक्रिया होते, तशा यांच्या या ज्या क्रिया होत होत्या त्याच्यावर माझा संयम संपला आणि म्हणून मी ही कारवाई केली. तर त्यांनी आणि ही सुशिक्षित व्यक्ती ती वकीलच होती, त्यामुळे याचे परिणाम काय होतील याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आणि काल त्या न्यायालयात त्यांचं काही स्वतःची केस नव्हती पण ते गेले होते, कारण त्यांना त्यांचा जो सनातन धर्माचा अपमान होत होता त्याला वाचा फोडायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची कृती केली. अशा प्रकारची कृती झाल्यानंतर साधारणतः काय होतं की अशा व्यक्तीला नोटीस पाठवली जाते, त्याच्यानंतर एक समिती स्थापन केली जाते आणि नंतर या आरोपाची शहानिशा होऊन कोण किती दोषी आहे याच्यानुसार शिक्षा ठरवली जाते. परंतु हे जे प्रशांत किशोर आहेत वकील, ज्यांच्याकडनं हा अपराध घडलेला आहे किंवा घडण्याचा प्रयत्न झाला होता, त्यांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी सुरू केली आणि त्यांना 4 तास त्यांची चौकशी केली. दरम्यानच्या काळात ते पेशंट असल्यामुळे आणि सिनियर असल्यामुळे, कारण ते 72 वर्षाचे आहेत असं त्यांनी वृत्तवाहिनीमध्ये मुलाखतीत सांगितलेलं आहे, तर त्यांना चहा दिला, त्यांना जेवण घेऊन दिलं, त्यांचे काही औषध वगैरे असतील तर तेही त्यांना द्यायची मुभा दिली, नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. पण दरम्यानच्या काळात मुख्य न्यायमूर्ती जे गवई आहेत त्यांनी सांगितलं की मला या माणसाबद्दल काही कारवाई करायची नाही आहे आणि हे प्रकरण सगळ्यांनी विसरून जावं. असं असूनसुद्धा या प्रशांत किशोर यांची वकिलीची सनद काढून घेण्यात आली आणि त्यांना बार असोसिएशन दिल्लीला जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्याकडून एक अध्यक्षांकडून लेटर आलं की तुम्ही यापुढे कुठच्याही कोर्टामध्ये वकिली करू शकत नाही. याबाबत त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे राकेश किशोर यांनी की वास्तविक पाहता कायद्याची प्रक्रिया नॅचरल जस्टिस जेव्हा द्यायचा असतो त्यावेळेला त्यांच्याकडून मला नोटीस यायला हवी होती, त्या नोटिशीनंतर एक समिती स्थापन करायला हवी होती आणि माझं जे उत्तर येतं त्याच्यावर मग चर्चा होऊन माझ्यावर जी काही कारवाई होती ती घ्यायला हवी होती.
पण तसं काही झालेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या बार काउन्सिलने हे सर्व नियम धाब्यावर बसवले, लिगल प्रोसिजर फॉलो केली नाही, नॅचरल जस्टिस मला मिळू दिला नाही आणि एकतर्फी मला फक्त एका माणसाच्या सहीने पत्र देण्यात आलं की आपण आजन्म कुठेही वकिली करू शकत नाही. दरम्यानच्या काळात चीफ जस्टिसनी त्यांना माफ केले. तेही का केलं त्याच्यावर ते म्हणतात की त्यांची दया आहे की त्यांच्या मनात दुसरे काही विचारत मी काही सांगू शकत नाही. पण त्यांनी सांगितलं जेव्हा यांची कंप्लेंटच झाली नाही आहे, कुठेही कंप्लेंटच रजिस्टर नाही आहे, तर अशा व्यक्तीची सनद काढून घ्यायची वकिलीची हे कुठच्या नियमात बसतं. कारण त्यांनी सांगितलं मी प्रॅक्टिसिंग लॉयर होतो आणि माझ्याकडे अनेक केसेस होत्या, अनेक लोकांचे मी पैसे घेतले होते. आता ही बातमी मीडियामध्ये आल्यानंतर लोक माझ्याकडे केस पेपर काढून घेत आहेत. ते म्हणतात ते मी देतो आहे, पण जे पैसे मी त्यांच्याकडून घेतले ते मी एकदम देऊ शकत नाही. काही माझे पैसे खर्च झालेले आहेत, मी ते पैसे देणार आहे, पण ते लागलीच मी देऊ शकत नाही. तर हा अन्याय. त्यांनी हा सुद्धा विचार करायला हवा होता की अनेक अशिलांच्या केसेस आहेत आणि मग तुम्ही अशा प्रकारची कारवाई काही नोटीस न देता सुद्धा कशी काय करू शकता. त्याच्यानंतर त्याने असं सांगितलेलं की हलद्वानीमध्ये जी रेल्वेची जमीन आहे तिच्यावर एका विशिष्ट समुदायाकडून अतिक्रमण झालेलं आहे आणि तिथे अनेक अवैध बांधकामं निर्माण झालेली आहेत. आणि ही जेव्हा केस कोर्टात आली आणि ते अतिक्रमण हटवण्यासाठी जेव्हा मागणी करण्यात आली तेव्हा त्याला स्टे देण्यात आला. स्टे देण्यात आल्यानंतर आता तिथे अधिक अनधिकृत बांधकामं होत आहेत. त्यांनी सांगितलं जी रेल्वेची जमीन आहे आणि ज्याच्यावर अनधिकृतपणे ती गिळंकृत कोणीतरी करते हे दिसतंय, त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने ते अतिक्रमण काढून टाकायला हवं होतं आणि रेल्वेची जमीन रेल्वेला परत द्यायला हवी होती. असं न होता आज 4 वर्ष झाली सुप्रीम कोर्टाचा स्टे तिथे कायम आहे. त्यामुळे त्या समाजाला संरक्षण मिळालेलं आहे आणि तिथे अवैध बांधकाम असंच चालू आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरे उदाहरण दिले की अलाहाबाद कोर्टामध्ये एका जजनी अशी टिप्पणी केली होती की एखाद्या स्त्रीच्या पायजम्याची नाडीला हात लावणं किंवा तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला कपड्यावरून स्पर्श करणं हा अटेम्प्ट टू रेप म्हणजे बलात्कार करण्याची प्रक्रिया झाली किंवा बलात्काराचा प्रयत्न झाला असं म्हणू शकत नाही. त्यांनी सांगितलं हे सुद्धा किती चुकीचं आहे. आणि हेच गवई साहेब जेव्हा मॉरिशसला गेले होते तेव्हा योगी जे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जी बुलडोझर कारवाई सुरू केली त्याच्यावर असं म्हटलं होतं की बुलडोझर चालवून देश चालवता येत नाही. त्यांनी सांगितलं योगीजी बुलडोझर चालवत आहेत तो विनाकारण चालवत आहेत का. अनेक सरकारी मालमत्तांवर अतिक्रमण झालेलं आहे, तिकडे त्या लोकांनी आपापली मोठी प्रॉपर्टी निर्माण केलेली. मग सरकारची जमीन जर मिळवायची असेल आणि हे लोक वारंवार सूचना करून सुद्धा ऐकत नसतील आणि ते बळजोरी करत असतील, अधिकाधिक अतिक्रमण करत असतील, तर याला पर्याय काय आहे. त्यामुळे परदेशात जाऊन आपल्या देशाबद्दल अशी विधानं करणं हेही चुकीचं आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जर मर्यादा पाळायची आहे न्यायालयाची किंवा संविधानाची तर ती दोन्ही बाजूनी पाळली गेली पाहिजे. आणि आपल्याला एक साधारणपणे माहितीच आहे की मान हा सांगून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. तुम्ही बळजबरी करून कोणाकडूनही सन्मान प्राप्त करून घेऊ शकत नाही, हे तर सर्वसामान्यांनाही माहीत आहे. मग आज जर चीफ जस्टिसच्या बाबतीत असं होत असेल तर कुठेतरी ही गोष्ट विचार करायला प्रवृत्त करणारी आहे की फक्त मर्यादा एकाच बाजूनी पाळल्या जाव्यात का, दोन्ही बाजूनी पाळायला जायला पाहिजे. जेव्हा सुप्रीम कोर्टाकडे किंवा कुठच्याही न्यायालयाकडे एखादा मॅटर जेव्हा येतो त्यावेळेला तो मेरिटवर सोडवायला हवा. आणि अशी अपेक्षा आहे न्यायालयाने. आपण मिलॉर्ड म्हणतो म्हणजे परमेश्वराच्या जागी आपण न्यायमूर्तींना मानतो, तर त्यांनी न्याय प्रक्रियेचंच काम करावं. आपली स्वतःची वैयक्तिक टीका टिप्पणी त्याच्यावर जोडू नये. आणि याच्यासाठी एक उदाहरण त्यांनी दिलं. खजुराहोला जी लेण्यांमध्ये भगवान विष्णूंची मूर्ती आहे ती भग्न अवस्थेत आहे आणि त्यामुळे ती बदली करून घेण्यासाठी म्हणून जी न्यायालयात याचिका झाली होती दाखल, तेव्हा याच चीफ जस्टिसने असं सांगितलं होतं याचिकाकर्त्याला की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात ना, मग भगवान विष्णूलाच सांगा ना की त्यांचं जे शिर तुटलेलं आहे ते सांधून द्यायला तेच करतील ना काहीतरी याच्यामध्ये. तुम्ही जा तिकडे त्यांच्यासमोर बसून मेडिटेशन करा. आता त्यांनी जो न्याय दिला की तो त्यांच्या अखत्यारीत येत नाही, पुरातत्व विभागाकडे येतो, तिकडे तुम्ही जाऊन विचारा, इतपत योग्य आहे. पण अशा प्रकारची कमेंट करणं हे कुठच्या नियमात बसतं. आणि एवढं होऊनही आज हिंदू समाज चूप बसला
त्यांनी कुठच्याही प्रकारे याच्यावर आवाज उठवला नाही. एवढंच काय, ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत, ज्या या सगळ्यांच्या वर आहेत, त्यांच्याकडूनही काही ॲक्शन झाली नाही, मोदींकडूनही काही ॲक्शन झाली नाही. मग त्यांनी सांगितलं जर असंच आपण निद्रेस्त राहिलो तर हे प्रकार वाढतच जाणार आहेत आणि त्यामुळेच भारतामध्ये याला चालना मिळावी, विचार करायला की हे असं होणं हे कितपत योग्य आहे आणि सनातनींनी हे वागणं कुठपर्यंत सहन करायचं, एवढाच माझा उद्देश आहे. पुन्हा मी सांगते, त्यांनी जी कृती केली राकेश किशोर, त्याला मी कुठच्याही प्रकारचं समर्थन देत नाही. परंतु जेव्हा मर्यादा संपते माणसाची, जेव्हा सहनशक्तीचा अंत होतो, त्यावेळेला अशा प्रकारची प्रतिक्रिया ही उमटते. आणि आज ही प्रतिक्रिया जी उमटली ती कुठच्याही गुन्हेगाराकडून नाही, कुठच्याही व्यसनग्रस्त माणसाकडून नाही किंवा कुठच्याही मेंटली डिस्टर्ब व्यक्तीकडून नाही, तर पूर्ण क्वालिफाईड वकिलाकडून अशी प्रतिक्रिया घडलेली आहे. आणि त्यामुळेच आपण आता विचार करायला पाहिजे की न्यायमूर्तींनी सुद्धा न्यायालयाचं पावित्र्य सांभाळण्यासाठी आणि त्यांना त्यांचा मान अबाधित राखण्यासाठी त्यांच्याकडूनही अशाच प्रकारची वर्तनाची अपेक्षा आहे. आणि असं जर होत राहिलं तर मला वाटतं की हे प्रकार जे आहेत की एखाद्या धर्माला बदनाम करणं किंवा एखाद्या धर्माच्या व्यक्तींबद्दलच आकस बाळगून त्याबद्दल विधानं करणं आणि मग त्याची प्रतिक्रिया अशा प्रकारे दुसऱ्या व्यक्तीकडनं होणं हे थांबेल. आणि आता तुम्हाला माहितीच आहे की सर्व राजकीय पक्षांनी तो दलित आहेत, न्यायमूर्ती म्हणून असं केलं तसं केलं असं सांगतात. ते तेव्हा राकेश किशोर यांनी सांगितले, तुम्हाला माझी जात कुठे माहिती आहे, मी सुद्धा दलित असू शकतो. हा दलित आणि सवर्ण यातला झगडाच नाही आहे, हा झगडा आहे डिग्निटीमधला. तुम्ही सगळ्यांची डिग्निटी ठेवा, सगळे तुमची डिग्निटी ठेवतील. जर तुम्ही अनडिग्निफाईड वर्तन केलं तर समोरच्याकडूनही अनडिग्निफाईड वर्तन घडू शकतं. आणि मुळामध्ये या वकिलांच्या विरोधात कुठची कंप्लेंटच लॉन्च झालेली नाही आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई केली गेली, त्यांची सनद जप्त करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येकानेच आपल्यावर संयम बाळगणं गरजेचं आहे. हे मी पुन्हा एकदा सांगते, आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही, परंतु ही जी घटना घडली आहे त्यावर सगळ्यांनी विचारमंथन करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि तरच यातून काहीतरी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.